वा. दयांचे फळ आम्हाला गुणी काय असे ते सांगा. महाराज या ठिकाणी सांगतात होम करीत असताना प्रभू ज्यावेळी शस्त्र यज्ञाचा आरंभ करीत होते, अश्वमेध नावाचा यज्ञ केला त्या यज्ञाच्या वेळी असताना या ठिकाणी प्रत्येक दिवशी नवीन स्थिती तयार करायची, नवीन सोन्याची सीता तयार करायची आणि सीता असताना या ठिकाणी ब्राह्मणाला दान द्यायची. बरं, दान देण्याचं काय श्रेय होतं, दान दिल्यामुळे काय असणाऱ्या ठिकाणी अवस्था प्राप्त होती, अशा प्रकारची असणाऱ्या ठिकाणी त्याचं काय परिहार आहे किंवा कशा प्रकारची अवस्था आहे ही एकंदरीत तुम्ही आम्हाला सांगा. असं महंत नावाचे महात्मे त्यावेळेस या ठिकाणी ऋषीवर आणला आणि विचारू लागले. स्वामी तुमचे प्रश्न नदीचे संगमी, रामकथा सिंधू मिळालो मी आयसे भावी तसे मानसी. त्यावेळेस या ठिकाणी महाराज असा श्रोत्यानं प्रश्न विचारलेला आहे कोणा कवी घरच्यांना. त्यावेळेस श्रोता म्हणे श्रोत्याने विचारल्यानंतर असताना या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता असताना ठिकाणी कविकर्ते पुढे सरसावले. त्या काव्यकर्ता भगवंतांना सांगितलं महाराज ज्यावेळेस प्रश्न विचारला प्रश्नाचं उत्तर देण्याकरता असताना ठिकाणी सादर तासाहेबांचे विचारणारा मी तशाच पद्धतीचा असा पाहिजे, सांगणारा तर असणाऱ्या ठिकाणी असावं शकतो महाराज नाही का. प्रश्न असणाऱ्या ठिकाणी अत्यंत भव्यता आहे, जेणेकरून जगाचं कल्याण करण्याची योग्यता असणाऱ्या ठिकाणी या प्रश्नामध्ये आहे. ज्या असणाऱ्या ठिकाणी रामचंद्रांना असणाऱ्या स्त्रिया काय दान दिल्या ह्याचा असणाऱ्या ठिकाणी उत्तर काय आहे, सावध चित्ताने श्रवण कर असं म्हणून महाराज बोलतात. तुमचे प्रश्न कथेची वृत्ती तुमचे वचन लोभे समाधी, तुमचे कृपेने कैवल्य पदी पावी जो दातारा. काय महाराज तुमच्या प्रश्न असणाऱ्या ठिकाणी उत्तरानं प्रश्नामुळे असणाऱ्या ठिकाणी कथेची उत्पत्ती, कथेनं असणाऱ्या ठिकाणी ती प्रश्न असणार असा विचारला महाराज. त्या प्रश्नामुळं ऐकणाऱ्या व्यक्तीला असणाऱ्या ठिकाणी म्हणजे पहिल्या त्याच्या ठिकाणी अगदी सुखरूप जाता येईल अशा प्रकारची सुखाची प्राप्ती होईल. पहिलं म्हणजे यहिक नाही महाराज, यहिक जी असणाऱ्या ठिकाणी अवस्था आहे ना, यह संपल्यानंतर परलोकाच्या ठिकाणी जाता असताना त्याला मुक्तीची साधना प्राप्त होईल, परमुख जे असणार सायुज्य पदाचा अधिकारी बनता येईल. अशा प्रकारचं स्त्री असणाऱ्या ठिकाणी या प्रश्नामुळे प्राप्त होईल महाराज. आणि तो प्रश्न तुम्ही मला विचारलेला आहे, साधकाला साधक दशेला पोहोचण्याचं सामर्थ्य असणाऱ्या ठिकाणी हा प्रश्नामुळे आहे असं म्हणून या ठिकाणी महाराज बोलत आहेत. प्रश्ने श्रीराम स्मरण होत असे अधिकाधिक जाण, तुमचे प्रश्ने भवदोष दहन ब्रह्मपूर्ण होईजे. काय सांगू लागले ठिकाणी महाराज तुमचे प्रश्ने तुम्ही प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर असताना ठिकाणी शोधित असताना या ठिकाणी रामचंद्राचा तृप्तता होईल, रामचंद्राला समाधान वाटले जमल नाही महाराज. परंतु जे जे ऐकणारी व्यक्ती असते ना, ज्या ज्या महात्म्यानं जे श्रवण केल्यानंतर असताना ठिकाणी भवदोषाचं जे असतं दुःख आहे, भवरूपी समुद्र, भव म्हणजे संसार, संसार समुद्रामध्ये जे दुःख आहे त्या दुःखाला नैनाट करण्याची शक्ती ह्या प्रश्नामध्ये आहे. तो प्रश्न कसा आहे, दान काय द्यावं महाराज, दान दिल्यानंतर असणाऱ्या ठिकाणी काय पात्रता प्राप्त होते. आता त्या ठिकाणी सुवर्णदान दिल्यानंतर असणाऱ्या ठिकाणी काय मिळणार हे सांगतील याचं नवल नाही, परंतु अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ आहे महाराज. अन्नदानासारखं दुसरं दान नाही त्रिभुवनामध्ये. त्याच्यामुळे असणाऱ्या ठिकाणी काय प्राप्त होतं, काय सामर्थ्य प्राप्त होतं, एकंदरीत असणाऱ्या ठिकाणी पुन्हा आपल्याला काय जीवाची असणाऱ्या ठिकाणी म्हणजे प्राप्त होण्याची शक्ती अन्नदानामध्ये आहे. ती एकंदरीत सर्व माहिती महाराज या ठिकाणी श्रोत्यांना सांगत आहे. तुमचे प्रश्नाचे उत्तर द्यावया मी कोण किंकर, परिसलगी करुणी सादर तुम्हा प्रती सांगत असे. त्यावेळेस शांतन महाराज बोलू लागले तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यावया मी देणारा एवढा ज्ञानी नाही महाराज. कोण ज्ञानी आहे, जे संत असतील महंत असतील ते ज्ञानी, परंतु तुमच्या प्रश्नाच्या उत्तर देण्याची योग्यता माझी नाही. मी केवळ पामर आहे, परंतु सलगी करून काहीतरी असणाऱ्या ठिकाणी सांगायचंय. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या उद्देश असा मी नसेल, परंतु असणाऱ्या ठिकाणी काहीतरी बोलवले नाही का, काहीतरी बोलावं समाधान करावं ह्या उद्देशाने असणाऱ्या ठिकाणी मी बोलणार आहे. माझ्या कृपेने सद्गुरूच्या कृपेने सांगण्याची शक्ती माझ्यापाशी प्राप्त होणार आहे. मला काही सांगता येणार नाही, मी मात्र निमित्त मात्र आहे. तसं महाराज म्हणतात की निमित्ताचा धनी केला अशी प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ केला. तशी माझी अवस्था, मी पामर आहे. अज्ञानाला कुठं ज्ञानाची प्राप्ती होत असते का महाराज. ज्ञानी तेच असणाऱ्या ठिकाणी असतात, तोची ज्ञानी खरा काळी शुची अशी आणि वेळात त्या शिक्षण जावे अशा प्रकारची माहिती असणाऱ्या ठिकाणी त्या महात्म्याची त्या महात्म्याकडून असणाऱ्या ठिकाणी ऐकायला पाहिजे. परंतु मी पामर आहे, मी अज्ञानी, ह्या प्रश्नाचं काय बरं उत्तर देणार असं या ठिकाणी कवी करते बोलत आहे. रामादारी दान केल्या म्हणून पावला श्रीकृष्ण, पूर्व संचिता वशदान भोगणे पडे देवदिका. कशा प्रकारची अवस्था, जसं संचित धर्म असतं त्या अनुसार असणाऱ्या ठिकाणी कार्य करत असतं महाराज. संचितानुसार, संचित म्हणजे असणाऱ्या ठिकाणी क्रियामान कर्म अशा प्रकारची असणाऱ्या ठिकाणी जी स्थिती आहे ना ती असणाऱ्या ठिकाणी भोगल्याशिवाय सुटत नसते. जी असणाऱ्या ठिकाणी पहिल्या अवतारामध्ये आपण जे कार्य केलेलं आहे ती पुढील जन्मामध्ये असताना ते भोगावं लागतं.
माणसं म्हणतात असणाऱ्या ठिकाणी वासनेच्या संगे जन्म घेणे लागेल त्याची झाली अंगी हरिरूप हरिरूप प्राप्ती झाली तर असणाऱ्या ठिकाणी पुढील जन्म असणाऱ्या ठिकाणी साधू संतांची संगत प्राप्त होती अशा प्रकारची अवस्था असते. तसं पुढील पहिल्या जन्मामध्ये काय कर्म केलेले आहे, कशा प्रकारची स्थिती केलेली आहे आणि तीच असणाऱ्या ठिकाणी संचित कर्म असणाऱ्या ठिकाणी पुढील जन्मामध्ये भोगाची अवस्था प्राप्त होती महाराज. म्हणून रामप्रभूला स्त्रियाच्या दान दिल्या. पहिल्या अवतारामध्ये रामचंद्र असणाऱ्या ठिकाणी एक पत्नी एक व्रताने असणाऱ्या ठिकाणी एक अशा प्रकारची अवस्था होती. परंतु पुढील अवतारामध्ये कृष्णाचा अवतार प्रभू घेणार आणि त्या स्त्रिया जन्म असणाऱ्या ठिकाणी पुढल्या अवतारामध्ये मिळणार अशा प्रकारची भूमिका आहे. पुढील अवतारामध्ये 16,000 आणि अष्टनायिका प्रभूला प्राप्त झालेली आहे. ही एकंदरीत महत्त्वे किंवा एकंदरीत असणाऱ्या ठिकाणी सर्व वर्णन मी माझ्या अल्पकृतीने तुम्हाला सांगू इच्छितो असं या ठिकाणी कवी करते सज्जनाला सांगत आहे. रामचंद्र भगवान की जय. जय. नाग संरूप सर्वशिस्तु यातायताचे अर्थ कौशे बोलला पूर्वदत्त पाविजे नाग समयम प्रतिष्ठन्तो पुढची गाडी होईल याचा ऐसा असे अर्थ. नागाची वर्णन एक वैराणी का बोली का म्हणला वातावरची बोली मला. हा वरची घ्या तुमची प्रश्नाची उत्तर द्यावया आणि द्या. राम अवतारी आता विचार करा महाराज कशा रामप्रभूंना असणाऱ्या ठिकाणी पहिल्या अवतारामध्ये स्त्रिया दान दिल्या. आता कोणतं बी दान दिलं तर असणाऱ्या ठिकाणी द्विगुणी किंवा असणाऱ्या ठिकाणी 1000 पटी वाढत असतं अशा प्रकारची अनुसरता आहे. त्यावेळेस रामचंद्राने स्त्रिया दान दिल्या आणि त्याच्या असणाऱ्या ठिकाणी त्याला दुष्पट पुण्य प्राप्त झालं आणि त्या पुण्याच्या जोरानं अनेक अशा प्रकारच्या स्त्रिया त्या कृष्ण अवतारामध्ये भगवंतानं प्राप्त करून घेतल्या. अशा प्रकारचा असणाऱ्या ठिकाणी संकलित थोडक्या अर्थ असणाऱ्या ठिकाणी मी माझ्या अवस्थेनं अशा प्रकारचं कविकते सांगतात की सगळं पुराण असणाऱ्या ठिकाणी कशामध्ये येतं की आमच्या असणाऱ्या ठिकाणी काव्य शतकोटी रामायणामध्ये आख्यायिका आहे. थोडक्यात माझ्या मतीनं मी असं तुम्हाला सांगू इच्छितो असे गावा आपल्या सज्जनाला बोलत आहे. बघा कशा प्रकारचे दिलेल्या तरच असणाऱ्या ठिकाणी प्राप्त आहे आणि नाही दिले तर असणाऱ्या ठिकाणी दिलं मिळता येतं का किंवा प्राप्त होतंय का नाही मिळत. तसं या ठिकाणी बघा या लागी स्मृतीचं प्रमाण आहे. साई शास्त्रानं सांगितलेलं आहे. 18 पुराण मी तशाच पद्धतीने सांगून गेलेली आहे की रामाने दिला आणि दिलं तेव्हा त्याला मिळालं. आपण असणाऱ्या ठिकाणी म्हणतो देशी तेव्हा देशी अशी उदाहरण द्यावा लागतो आणि त्यावेळेस असणाऱ्या ठिकाणी आपल्याला मिळत असतं. आपल्याला द्यायचंच नाही मिळत कुठं नाही का. आपण असणाऱ्या ठिकाणी भक्ती करायचीच नाही नामस्मरण ऐकायला यायचं नाही आणि मिळणार कसं की मिळणं म्हणजे साधन आहे महाराज. ज्यावेळेस असणाऱ्या ठिकाणी अनंत पुण्य ज्या घड्याला प्राण्याला घडलं जातं त्यावेळेसच असणाऱ्या ठिकाणी नामकथा श्रवण करण्याचं भाग्य प्राप्त होत असतं किंवा संतांची संगत प्राप्त होत असते. अशा प्रकारची अवस्था आहे. तसं या ठिकाणी पूर्वजन्मामध्ये जे आपण कृत्य केलं किंवा कर्म केलं ते पुढील जन्मामध्ये असणाऱ्या या ठिकाणी त्याचा भोगाची पाळी येत असते आणि तसा प्रकार या ठिकाणी प्रभू झालेला आहे. प्रभूनं सोन्याच्या स्त्रिया असणाऱ्या ठिकाणी दान दिल्या म्हणून असणाऱ्या ठिकाणी कृष्ण अवतारामध्ये त्याला 16,000 अष्टनायिका मिळाल्या असं म्हणून या ठिकाणी वर्णन झालेलं आहे. त्याचा असा अर्थ आहे महाराज कुणी सांगितलेला आहे ऐसा तुमके बोलीला अच्युतो. अच्युत म्हणजे असणाऱ्या ठिकाणी जो अनंत आहे जो अनंत ब्रह्मांडाचा नायक आहे तो स्वतःच म्हणलेला आहे. ज्यावेळेस आपण तर माहिती आहे महाराज द्रौपदीला एवढं संकट पडलं दुर्वासासारखे महात्मे असणाऱ्या ठिकाणी 18 खंड्या अन्न ज्याला लागतं अशा असणाऱ्या ठिकाणी ऋषीमुनीला घेऊन असणाऱ्या ठिकाणी खाण्याकरता गेले मागण्याकरता गेले जेवण करण्याकरता गेले भोजनाची असणाऱ्या ठिकाणी आज्ञा केली आम्हाला असणाऱ्या ठिकाणी भोजन करायचंय. त्यावेळेस सगळी थाळी वगैरे पालखी घातली होती महाराज नाही का. काहीतरी होतं का शिल्लक सगळ्याची जेवण झालेली आहेत. सूर्याची असणारी थाळी असणाऱ्या ठिकाणी पालखी घातली की पुन्हा ती अन्न प्रसन्न होती अशा प्रकारची अवस्था आहे. परंतु ज्यावेळेस या ठिकाणी भगवंताचा धावा केला द्रौपदीनं आणि द्रौपदीनं असा धावा केल्यानंतर भगवंत आले महाराज आणि आल्यानंतर असणाऱ्या ठिकाणी द्रौपदीला म्हणजे द्रौपदी मी जेवता आलो मला लय भूक लागली मला दे म्हणजे देवा बोलावले तुला कशाला. ज्या असणाऱ्या ठिकाणी दुर्वासुनी भोजन करण्याकरता आलेले आहेत अन्नाचा शिस्त या ठिकाणी नाही. आता या ठिकाणी थाळी देखील पालखी घातली द्यायचं कुठून असा प्रश्न पडलाय आणि म्हणून तुला पाचार्य केलंय आणि तू तर असं खायला मागायला लागला हे कसं असणं चालतंय. त्यावेळेस कृष्ण म्हणला नाही मला द्यावंच लागेल काहीतरी दिल्याशिवाय मी देत नसतो.
अशा प्रकारची अवस्था आहे. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात की देशी तेव्हा गेसी ऐसा सशी उदारा. त्यावेळेस या ठिकाणी भगवंताने त्यावेळेस असणाऱ्या ठिकाणी थाळी बघितली, त्या थाळीला एक पान तरी चिटकलेलं होतं महाराज. निर्माण करणारा तोच आहे, नाही म्हणतात, नाही म्हणलं तरी पान राहतात सगळं असल्यावर करतो करता कविता तो बरोबर महाराज. त्यांनी असणाऱ्या ठिकाणी ते पान खाल्लं आणि येथेच अशा प्रकारचा त्या द्रौपदी राहिला. तशा प्रकारची अवस्था या ठिकाणी चाललेली आहे. अच्युत भगवान म्हणतात की पहिल्या जन्मामध्ये जे कर्म केला आणि ती पुढील जन्मामध्ये असणाऱ्या त्याला प्राप्त होत असतं आणि त्या अनुषंगाचं उत्तर मी माझ्या अल्पबुद्धीनं तुम्हाला देतो, असं या ठिकाणी वर्णन चाललेलं आहे. या परिश्रोत्याचे उत्तर कवीने लेखले त्याचे प्रत्युत्तर. वा. लेखकाच्या समाप्तीचा विचार आम्हीला जाणावा. कथा समाप्तीचा विचार आरंभीला जाणावा. त्या प्रश्नाचं उत्तर मी माझ्या असणाऱ्या ठिकाणी अल्पाशा अवस्थेनं, मी काही ज्ञानी नाही महाराज, परंतु थोडक्यात असणाऱ्या ठिकाणी समाधानकारक उत्तर त्या प्रश्नाचं उत्तर कवीनं प्राप्त करून दिलेलं आहे. असे बाबा या ठिकाणी म्हणतात. एकंदरीत असणाऱ्या ठिकाणी इथपर्यंत असणाऱ्या ठिकाणी मी असणाऱ्या ठिकाणी रामकथेचं निरूपण झालं. रामकथा कशा पद्धतीने झाली, रामाचा असणाऱ्या ठिकाणी अवतार काय झाला, रामाने अवतार कसा संपवला, हे सगळं झालं. आता पुढे असणाऱ्या ठिकाणी अनुसंधान महाराज सांगते असणाऱ्या ठिकाणी इथपर्यंत निरूपण संपलेलं आहे. आता प्रत्येक अध्यायामध्ये काय काय असणाऱ्या ठिकाणी अवस्था झालेली आहे ती माझ्या मी अल्पबुद्धीने सांगणार. गावा महाराज सज्जनाला बोलू लागलेले आहे. सवेची आठवेले माझ्या चित्ता ते परिसावेली श्रोता जानकी योग्य रघुनाथा कृष्णा पर झाले. पुन्हा आणखी मला असं आठवलं महाराज, आठव सवेची आठवली माझी या चित्ता. हे असं आठवलेलं आहे महाराज. कोणतं आठवलं? रामप्रभू असताना या ठिकाणी वनामध्ये होते आणि रामचंद्र वनामध्ये असताना ज्या व्यक्तीचा विरोध त्यांना असणाऱ्या ठिकाणी पुन्हा 12 वर्ष असणाऱ्या ठिकाणी परत अयोध्येला आले. अयोध्येला असणाऱ्या ठिकाणी राज्य कारभार पाहिला आणि राज्य करीत असताना या ठिकाणी पुन्हा 12 वर्षाचा वियोग असणाऱ्या ठिकाणी रामचंद्राला घडला. विकत असणाऱ्या ठिकाणी जानकीची अवस्था रामचंद्राच्या सहवासामध्ये राहिली का हो? काही काळापर्यंत देखील रामचंद्राला असणाऱ्या ठिकाणी सीतेला सहवास घेता आला का? विकत याचा दुरावा असा का घडला गेला? ही सर्व असणाऱ्या ठिकाणी अवस्था माझ्या मनामध्ये आठवलेली आहे. तुम्हाला सांगण्याची इच्छा माझी झालेली आहे. असं या ठिकाणी होते श्रोत्यांना असणाऱ्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. एक पत्नी व्रताचे नेम क्लेश भोगिले श्रीरामे. वा. आणि मन बाकीले उंचले तेने करून श्रमदारा. रामचंद्राने अवतार दीक्षा करीत असताना या ठिकाणी किती किती त्या सुख झालं महाराज. एक पतिव्रताचे दुःख तेवढंच नाही महाराज. एक पतिव्रताचं असणाऱ्या ठिकाणी दुःख तर असणाऱ्या ठिकाणी आहेच आहे, परंतु पुन्हा त्यांची असणाऱ्या ठिकाणी विसंगती किती आहे. विकासाची असणाऱ्या ठिकाणी मिळत झाला का? 14 वर्ष वनामध्ये पुन्हा 12 वर्ष असणाऱ्या ठिकाणी म्हणजे त्या वाल्मिकाच्या आश्रमामध्ये सीता गेले. एकंदरीत एकांत अवस्थेनं रामाला राहावं लागलं महाराज. अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि एवढं दुःख असणाऱ्या ठिकाणी त्या रामावतारामध्ये रामाला भोगावं लागलं किंवा सहन करावं लागलं आणि म्हणून असणाऱ्या ठिकाणी पुढच्या अवतारामध्ये अगदी मोकळ्या मनाने राहिले असं वर्णन. श्रोत्याला कविकते म्हणतात की हा अवतार अद्भुत असणाऱ्या मर्यादेशीर होता. मर्यादा पुरुषोत्तम नामाभिधान या रामाचं आहे, परंतु आता असणाऱ्या ठिकाणी कृष्ण अवतारामध्ये मोकळ्या मनाने राहणार, कुणाचं असणाऱ्या ठिकाणी बंधन पाळणार नाही, जे मनाला वाटतं ते कर्म करणार. अशा प्रकारची स्थिती हा कृष्ण अवतारामध्ये राम करतील. अशा प्रकारची स्थिती मला आठवलेली आहे. कविकते म्हणतात मी तुम्ही श्रोत्यांना सांगतो. जय वा. काय सांगतात आई श्री दोन्ही व्रते श्रीरामचंद्रे. रामप्रभूनं 2 व्रताची असणाऱ्या ठिकाणी परिपूर्ण अवस्थान काटेकोरपणे पालन केले महाराज. एक बाणी आणि एक पत्नी अशा प्रकारचं असं व्रतच असणाऱ्या ठिकाणी प्रभू आपल्या रामावतारामध्ये राहिले महाराज. परंतु या राम अवतारामध्ये ज्या व्रताची असणाऱ्या ठिकाणी अगदी परिपूर्ण अवस्था पाळलेली आहे ती सांगता केली म्हणजे संपुष्टात आणली. कधी कधी कृष्ण अवतारामध्ये असणाऱ्या ठिकाणी सगळी नाहीशी केली. त्या व्रताला असणाऱ्या ठिकाणी म्हणजे मोजलंच नाही. खुदा असणाऱ्या ठिकाणी कृष्ण कधी असणाऱ्या ठिकाणी अवतात्वामध्ये पक्का असं झाले का? कृष्णाला असणाऱ्या ठिकाणी जे पाहिजे त्याच्या पद्धतीने त्यांनी कार्य केलेलं आहे. कधी खोटंच बोलले, कधी प्रतिज्ञाच केली नाही का? ज्यावेळेस या ठिकाणी भीष्माच्या प्रतिज्ञाला असणाऱ्या ठिकाणी मुलीला असताना मी बाण हातामध्ये घेणार नाही, धनुष्य हातामध्ये घेणार नाही म्हणले, परंतु असणाऱ्या ठिकाणी घेतलाच महाराज. का तर आपल्या भक्ताचं रक्षण करायचं, सुदर्शन चक्र हातामध्ये घेतला. अशा प्रकारची अवस्था म्हणजे एकंदरीत प्रतिज्ञा असणाऱ्या ठिकाणी भंग पावली गेली. अशा प्रकारचं कार्य प्रभूनं दुसऱ्या अवतारामध्ये कृष्ण अवतारामध्ये केलेलं महाराज या ठिकाणी सांगू लागलेले आहे. कशा प्रकारची अवस्था या ठिकाणी सांगितली महाराज.
वृत्त नियमाचा धरुणी कितीतरी असणाऱ्या ठिकाणी व्रत आणि नियम आपण म्हणतो असणाऱ्या ठिकाणी नित्य नियम नामी टोपराणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळे अशा प्रकारचा नियम त्यांनी असणाऱ्या ठिकाणी प्रभूने केला. परंतु त्या असणाऱ्या ठिकाणी अटकपर्यंत होती तर राम अवतारापर्यंत होती. राम अवतार संपला की व्रत संपला. कृष्ण अवतार धारण केल्यानंतर असणाऱ्या ठिकाणी त्यांच्या नियमा किंवा असणाऱ्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा असणाऱ्या ठिकाणी अगदी बंधन देखील त्यांनी पाळला नाही. अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी मी माझ्या अल्पबुद्धीनं नाथ म्हणतात की त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो असं म्हणून या ठिकाणी बोलणं चाललेलं आहे. देहोनी कृष्णरूपाची मूर्ती निरावी रही श्रीपती वाचक होनी वनिती तुरावया हिंदतसे लीला विवरी श्रीपते घेऊन कृष्ण रूपाची बुंकी कृष्णाचं रूप धारण केलं. बुंकी म्हणजे निमित्त मात्र आणि निमित्त मात्र असणाऱ्या ठिकाणी रूप धारण करून त्यावेळेस या ठिकाणी अनेक अशा प्रकारचं असणाऱ्या ठिकाणी म्हणजे कुणाचं दुःख निवारण केलं, कुणाला असणाऱ्या ठिकाणी दुःख दिलं. अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी कृष्ण अवतारामध्ये धारण केलेली आहे. बाल्यावस्थेमध्ये असणाऱ्या ठिकाणी त्या कंसाचं छेदन करीत असताना किंवा कंसाच्या ह्याच्यातून असणाऱ्या ठिकाणी गोकुळाच्या ठिकाणी गेले आणि गोकुळातून परत आलेलं असणाऱ्या ठिकाणी कंसानं मारलं पहिलं आणि उग्रसेनाला राज्य दिलं महाराज आणि अनेक अशा प्रकारच्या असणाऱ्या ठिकाणी भक्त मंडळीचं रक्षण केलं. अशा प्रकारची स्थिती असताना कृष्ण अवतारामध्ये केलेलं महाराज या ठिकाणी सांगत आहे. कोटी गवळ्याच्या नारी काही चोरी घरोघरी गावी बांधिता सुंदरी सुधाचे महाराज गोकुळच्या ठिकाणी काय काय असणाऱ्या ठिकाणी केलेले महाराज त्याचं वर्णन सांगतात. ज्यावेळेस या ठिकाणी सगळ्या गवळणीच्या सानिध्यामध्ये असणाऱ्या ठिकाणी किती चोऱ्या करायचा नाही त्यांना असणाऱ्या ठिकाणी अगदी फसवायचा आणि एकंदरीत सगळ्या गवळणी जाऊन असणाऱ्या यशोदेला घरानं सांगायच्या आणि घरानं सांगण्याकरता आल्याकडे असणाऱ्या ठिकाणी यशोदेला रागाच्या भरामध्ये यशोदेला त्याला असणाऱ्या ठिकाणी बांधायचं महाराज. अशा प्रकारची स्थिती उकळाला बांधल्यानंतर असणाऱ्या ठिकाणी ते उकळ जोडून देणं अशा प्रकारचं अघटित कार्य जे होणार नाही ते कार्य असणाऱ्या ठिकाणी त्या प्रभूनं कृष्ण अवतारामध्ये केलेले आहे. अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी महाराज सज्जनाला सांगत आहे. दशरथाचा नंदन असणाऱ्या ठिकाणी हा लीलाविग्रही महाराज तोच असणाऱ्या ठिकाणी वसुदेवाचा पुत्र पुढील अवतारामध्ये झालेला आहे आणि अत्यंत असणाऱ्या ठिकाणी लाघव नाना प्रकारचा असणाऱ्या ठिकाणी एकेकाबद्दल स्नेह सगळ्या गवळ्या आणि गोपाळाच्या मेळ्यामध्ये असणाऱ्या ठिकाणी आनंद खेळणारा असा असणारा हा भगवंत परमात्मा असा हा जगद्वंद्य जगज्ञाता आहे महाराज असं म्हणून वा वा रामायणचा एक श्लोक एवढा आहे महाराज नाही का. एक अक्षरम पुसा महापातक नाशनम चरित्र रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक अक्षरम पुसा महापातक नाशनम एका अक्षराची किंवा एका ओळीची असतात किंवा एका श्लोकाचं एवढं सामर्थ्य महाराज तर भवबंधाचं भवरूपी समुद्र आहे किंवा भवरूपी बंधन आहे. त्या भवबंधनाला पूर्ण असणाऱ्या ठिकाणी पहिले त्या ठिकाणी सुखरूप जाण्याची पात्रता किंवा शक्ती घेण्या इतकं सामर्थ्य एका श्लोकामध्ये नाही का एका पदबंधामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी महाराज सांगतात की एक तरी ओळी अनुभवावी अशा प्रकारचं सामर्थ्य एका पदबंधामध्ये एका ओळीमध्ये आणि ती कुणी सांगितलंय तर वाल्मिकाने सांगितलेलं आहे. अशा प्रकारचं महाराज या ठिकाणी सांगतात. वा श्रीराम मोक्षा माझ्या गळा श्लोक असू द्या किंवा एक चरण असू द्या किंवा एक ओळी असू द्या असं वर्णन झालेलं आहे. एक शब्द जरी असणार काही र आणि म ह्या नामाची ताकद काय आहे किंवा एका श्लोकाची काय ताकद आहे. एखाद्या व्यक्ती असताना कधी सायास केलं नसतं आठास केलं नसतं तपश्चर्या केली नसते साधन केलं नसतं परंतु श्रवण मात्र केलं असेल नाही का. रामकथा ऐकली असेल रामकथा ऐकत असताना रामनामाचं स्मरण केलं असेल किंवा 2 अक्षराचा उच्चार करून असताना एक श्लोक म्हटले असतील या एक श्लोकामुळे असणाऱ्या ठिकाणी त्याला साधनाची नवे उच्च पदाची प्राप्ती करण्या इतकं सामर्थ्य देण्या इतकं सामर्थ्य त्या ओळीमध्ये आहे असं म्हणून या ठिकाणी महाराज सांगत आहे. श्रीराम उच्चारे गणिका तत्काळ गेली वैकुंठ लोका वा वा आणि ते होता कैलास नायका देवकी म्हणून श्रीराम उच्चारिता गणिका नावाची वैश्य महाराज
परंतु रामनामाचा उच्चार तिने केला, रामचंद्राचं दर्शन घेतला आणि तात्काळ गेली वैकुंठाच्या ठिकाणी गेली. महाराज एवढं पाप करणारा अजामेळ पापरासे जाईल जातील लयाचे क्षण मात्रे तृणाग्नी मेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरे. इतकं नामाचं स्त्रिय महाराज नुसत्या नामाला असं या ठिकाणी तृणाचं नागणीचं ऐक्यता जशी होते तशी या ठिकाणी नामामृत गोडी वैष्णवाला धनी योगिया साधनी जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला योगिया दादला उद्धवा दादला कृष्ण दाता. अशा प्रकारचं सामर्थ्य असं या ठिकाणी हा रामनामामध्ये आहे आणि ते रामनाम जर असं या ठिकाणी सहजगत्या सहजासहजी जर नामस्मरण मुखामध्ये आला तर उच्च नवे नवे उद्धार तर होईल याचं नवल नाही महाराज. आपण तर ह्याचं नवल नाही, दुसऱ्या कुळाचा उद्धार केले 21 कुळाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य त्या कथेमध्ये आहे असं म्हणून महाराज सांगतात. उत्तरकांड संपत्ती अंती वैकुंठ गेला लक्ष्मीपती वा. आयुष्य चरित्र ठेवली त्रिजगती रुद्रावया उत्तरकांड संपतांते वैकुंठी गेला श्लोकपती. आपण असं या ठिकाणी आलो तिथं जावं लागतं महाराज. म्हणून या ठिकाणी बघा कशा कुठून आलो आपल्याला माहिती का आपण आलो कुठून प्रभू असणार या ठिकाणी तिथून आले धामाच्या ठिकाणी प्रभू गेले ती असणार या ठिकाणी वैकुंठाच्या ठिकाणी गेलेले आहे आणि मात्र चरित्र ते असणार ठिकाणी ठेवलं. प्रभूनं जे कार्य केलं चरित्र ते उच्चारावे जेणे केले गोकुळी किंवा रामचंद्राचं चरित्र असल्या ठिकाणी उच्चारावं अनुकरण करावं अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी ह्या त्रिलोक्यामध्ये जीवनामध्ये सगळ्यांचं कल्याण करण्याकरता ठेवली. रामचंद्र वैकुंठाच्या ठिकाणी निघून गेले अशा प्रकारचं वर्णन. एका जनार्दना शरण झाले उत्तरकांड संपूर्ण पुढे तो करावे श्रीराम स्मरण राम राम एका जनार्दना शरण झाले उत्तरकांड संपूर्ण. एकनाथ माऊली म्हणतात की माझे सद्गुरू त्या सद्गुरूच्या कृपेने असणाऱ्या ठिकाणी इथपर्यंत सगळं कथा सांगण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. नाहीतरी एरवी मी काय असणाऱ्या ठिकाणी ज्ञानी होतो किंवा मला काही कळत नव्हतं. रामकथा लिहायचं एवढं सोपं नाही महाराज. रामकथा लिहिण्या इतका असणाऱ्या ठिकाणी मी पात्र बी नाही, परंतु असणाऱ्या ठिकाणी माझ्या सद्गुरूनं मला असणाऱ्या ठिकाणी आपल्या हाती धरलं आणि हाती धरून असणाऱ्या ठिकाणी रामकथा लिहून असा मला आग्रह केला आणि म्हणून मला लिहिता आली महाराज. नाहीतर लिहिता येत नव्हती. परंतु असणाऱ्या ठिकाणी लिहायचं नाही म्हणलं तरी माझे प्रभू असणाऱ्या ठिकाणी माझ्या पुढे यायचे तूच असणाऱ्या ठिकाणी लिहा असं म्हणून मला हात धरायचे. ती कथा असणाऱ्या ठिकाणी इथपर्यंत लिहिली आहे. सगळे असणाऱ्या ठिकाणी 7 कांड परिपूर्ण झालेले आहेत. उत्तरकांडाची असणारा सांगता झालेली आहे आणि एकंदरीत असणाऱ्या ठिकाणी सर्व कार्य माझ्या सद्गुरूच आहे महाराज. सद्गुरूचा एवढा अधिकार असतो आपण सारी ते करीत तात्काळ नाही काळ वेळ तयार लागे एवढं श्रेष्ठ असताना माझे सद्गुरू मी मात्र निमित्त मात्र आहे. मला बोलता येत नाही. मी बोले वेळ्या वेद बोले त्या चाले वेळ्या असणार सूर्य चाले त्या अनुषंगाने असणाऱ्या ठिकाणी करता कविता प्रभू आहे असं म्हणून या ठिकाणी वर्णन झालेलं आहे. आधीपासून अंतिवरी श्रीराम कथा अमृत लहरी साधन जो श्रवण करी तोच संसारी धन्य. त्या गोष्टीकडे सगळे लक्ष द्या महाराज. एक तरी होई अनुभवावी शेवटचा दिवस गोड व्हावा. महाराज या ठिकाणी आधीपासून अंतवरी बुडापासून बालकांडापासून असा उत्तरकांडापर्यंत ज्या ज्या व्यक्तीनं ज्या ज्या महात्म्यानं ज्या ज्या असणाऱ्या ठिकाणी साधकानं कथा श्रवण केली असेल ऐकली असेल आणि ते मात्र असणाऱ्या ठिकाणी अत्यंत भाग्यवान आहेत महाराज. तोच असणाऱ्या ठिकाणी ज्ञानी आणि तोच ज्ञानी असणाऱ्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या फळाचा उद्धार करेल आणि महाराज एवढं श्रेष्ठत्व असणाऱ्या ठिकाणी या कथेमध्ये आहे. ती कथा तुम्ही श्रवण करा केली असेल त्याला असणाऱ्या ठिकाणी विशेष गुणानं महान महान असणाऱ्या ठिकाणी सिद्धी प्राप्त होईल असं महाराज सांगतात. भावात रामायणे उत्तरकांडे एका काळा श्रीराम अयोध्या काढून आरती कुंडली कबरदार श्री ज्ञानदेव भगवान